ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यभरात मुसळधार पावसामुळे हाहाकार। छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका। नदी नाल्यांना पूर आल्यानं प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,13,184 क्युसेकनं विसर्ग सुरू। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीला पूर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा बजाज कंपनीला फटका। बजाज कंपनीच्या मेन गेट परिसरात गुडघ्यापर्यंत पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं। NDRFच्या टीमकडून 12 जणांची सुखरूप सुटका। बोरा नदीला पूर आल्यानं 12 जण अडकले होते। मुसळधार पावसामुळे चाळीसगाव शहरातील धुळे रोड परिसर जलमय। शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। आदर्श कॉलनीमधील लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी। नाशिकच्या रामकुंड परिसरात पाणी साचलं। गंगापूर धरणातून 5,447 क्युसेक वेगानं गोदावरीत विसर्ग। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 2,98,000 क्युसेकनं विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांना फटका। तर आसना नदीच्या पुरातून 25 जणांची सुटका। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस। डोंगरी आणि तितूर नदीला पूर। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार। 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धाराशिव जिल्ह्यात आठवड्यात चौथ्यांदा अतिवृष्टी। सरासरीपेक्षा 158% जास्त पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात पूरस्थिती। माजलगावमध्ये पुलावरून वाहून जाणारे दुचाकीस्वाराला देवखेडा गावातील तरुणांनी वाचवलं। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे धाराशिव लातूर रस्ता बंद। प्रशासनानं रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली। नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्याला पावसानं झोडपलं। शिर्डी परिसरातून जाणारा नगर मनमाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद। शिर्डी पाथर्डी परिसरात जनजीवन विस्कळीत। पुण्यासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। खडकवासला धरणातून 10,000 क्युसेकनं विसर्ग वाढवल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट। दादर परिसरासह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी। तर वसई विरार आणि नालासोपारा परिसरात सकाळपासूनच जोरदार पाऊस। मुंबईसह राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट। तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट जारी। मुख्यमंत्र्यांचं धनगर उपोषणकर्त्यांना चर्चेसाठी निमंत्रण। मुख्यमंत्र्यांकडून दीपक बोऱ्हाडेंना फोनवरून चर्चेसाठी निमंत्रण। एसटीतून आरक्षण केंद्र सरकार देत असतं। चर्चेतून मार्ग काढू, फडणवीसांचं आश्वासन। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक। आज दुपारी 3 वाजता बांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठकीला शिवसेना नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। मुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। घायवळनं पासपोर्ट बनवण्यासाठी अहिल्यानगरमधील बनावट पत्ता दिल्याचं समोर। पासपोर्टसाठी परवानगी देणाऱ्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखारी गावच्या हद्दीत भीषण अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव टेम्पो दुसऱ्या टेम्पोवर धडकला। अपघातात एकाचा मृत्यू। अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी। लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू, 50हून अधिक गंभीर जखमी। तामिळनाडूच्या करूरमधील दुर्घटना। सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर। आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तानशी भिडणार। पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषक जिंकण्यासाठी भारत सज्ज। तर भारताविरोधात सलग 2 पराभवांनंतर पाकिस्तानच्या कामगिरीकडे लक्ष। आजचा भारत-पाक सामना PVR मध्ये दाखवण्यात येणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा PVR मध्ये सामना दाखवण्यास विरोध। हा सैन्याचा अपमान। आदित्य ठाकरेंचं ट्विट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।